Hello student, in previous point we study the pressure difference method, that is method first. By using that method we can find the h height of that rise or fall of a liquid. Now in this point we discuss the rise or fall of a capillary using forces, that is method second. We know that rise of a liquid inside a capillary which is against the gravity. As shown in the figures, आपण एखादी कॅपिलरी डीप केलेली आहे, ह्या कंटेनरमध्ये लिक्विड घेतले, त्याच्यामध्ये कॅपिलरी डीप केले, तर त्याच्यामध्ये पाण्याची जी पातळी आहे ती राईज होते, म्हणजे वरच्या बाजूला पाणी सरकतंय. ॲज शोन इन द फिगर. सो इट इज अगेन्स्ट द, म्हणजे वर सरकणारं जे पाणी आहे ते अगेन्स्ट वागतंय कुणाच्या, ग्रॅव्हिटीच्या. सो दॅट वेट डब्ल्यू which is equal and opposite to the forces due to the surface tensions, that is component of the forces due to the surface tension आणि weight दो बोथ जे आहेत, that is W which is equal to mg, हे जे वेट आहे लिक्विड कॉलमचं हे, आणि ते जे फोर्स कॉम्पोनंट्स आहेत टी साइन थिटा असेल किंवा टी कॉस थिटा, हे दोघं जण एकमेकाच्या अपोजिट वागतायत, अगेन्स्ट वागतायत. सो हियर this is our capillary. We can dip this capillary inside a liquid. So some height is occurs and the liquid is rises. आपण एक कॅपिलरी डीप केलेली आहे एखाद्या लिक्विड मध्ये, तर सर्टन हाईट पर्यंत काय होतं, आपल्याला एच इतक्या हाईट नंतर एक लिक्विड कॉलम मिळतोय, किंवा सिलेंडरच्या आकाराचा आपल्याला एच इतकी हाईट असणारा सिलेंडर मिळतोय. मग हा जो लिक्विड कॉलम आहे तो अगेन्स्ट वागतोय कुणाच्या, ग्रॅव्हिटीच्या. कारण ग्रॅव्हिटी खाली खेचते आणि हे जे आहे लिक्विड ते राईज होतोय वर. म्हणजेच ह्या लिक्विड कॉलमचं जे वेट आहे डब्ल्यू ते इक्विव्हॅलंट आहे, समांतर आहे कुणाच्या, तर ह्या टी जो आहे टेन्शन, सरफेस टेन्शनचा फोर्स, त्याचे जे कॉम्पोनंट्स आहेत, म्हणजे काहीतरी फोर्स त्याला वर खेचतोय. ओके, आणि तो फोर्स म्हणजे कुणामुळे आहे, तर हा टँजेन्शियल फोर्स टी आणि त्याच्या कॉम्पोनंट्समुळे काहीतरी समथिंग फोर्स त्याला वर खेचतोय जो की अगेन्स्ट ग्रॅव्हिटीचा आहे. बोथ आर द इक्विव्हॅलंट्स. सो वी कॅन फर्स्ट फाइंड द मास. ओके, एम मास, कुणाचं मास हो, ह्या लिक्विड कॉलमचं मास. एम विच इज इक्वल हाऊ मच, इट्स व्हॉल्यूम into its density. So that volume means the volume of that cylinder. Okay, so m which is equal to mass, that is nothing but the volume into density of that liquid. So we know that the formula of the volume of the cylinder, what, pi r square h, and the density of that liquid is nothing but rho. So we got the value of m which is equal to pi r square h. एम निघालेला आहे आपल्याला, एम ची व्हॅल्यू मिळालेली आहे तर पाय आर स्क्वेअर एच आणि त्याची डेन्सिटी रो. आपल्याला ह्याचं काहीतरी वेट माहित असलं पाहिजे की जे अगेन्स्ट आहे त्याच्या ग्रॅव्हिटीच्या. सो दॅट वेट ऑफ दॅट लिक्विड कॉलम डब्ल्यू विच इज इक्वल नथिंग बट एम जी. दॅट वेट ऑफ दॅट लिक्विड कॉलम डब्ल्यू विच इज इक्वल टू एम जी. We know that W which is equal to mg. Here we find the value of the m, so we can put the value of m in the above equation. So we got W which is equal to how much, m's value pi r square h into g. This is our equation first and this is our equation second. इथपर्यंत समजते का, लक्षात येते का बघा. पुढे बघा, हा जो राईज होतोय लिक्विड म्हणजे काहीतरी, मी मगाशी म्हटलं तुम्हाला, फोर्स त्याला अगेन्स्ट खेचतंय. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर ह्याच्यावर ऍक्ट होत असता तर आता हा सगळी जी लिक्विडची हाईट याच्या खाली आली असती, पण काहीतरी फोर्स अगेन्स्ट त्या ग्रॅव्हिटीच्या त्याला वर खेचतोय. तर तो इज नथिंग बट द सरफेस टेन्शन आणि त्याचे जे कॉम्पोनंट्स आहेत टी साइन थिटा असेल किंवा टी कॉस थिटा असेल, तर ते त्याला खेचतायत. म्हणजेच that tangential force which is equivalent to its weight mg. Am I right? Here as shown in the figures, here this r is the radius, small r is the radius of that capillary tube. Okay, आणि ह्या capillary tube ची जर radius r आहे आणि
काहीतरी फोर्स त्याला वर खेचतोय जो अगेन्स्ट त्याच्या ग्रॅव्हिटीच्या आहे. सो मग मला सांगा, हा वर्तुळाचा आकार दिसतोय तो त्याचा नथिंग बट इट्स अ सर्कमफेरन्स ऑफ दॅट सर्कल्स. म्हणजे त्या कॅपिलरीचा आत सर्क्युलर आकार आहे, तो सर्कमफेरन्स ऑफ सर्कल आहे. मला सांगा, इथे हे लिक्विड आहे आणि इथं दुसरं काहीतरी मटेरियल्स आहे. एम आय राईट? ग्लास असेल आणि पाणी असेल. दोघांच्या मध्ये टेंजेन्शियल फोर्स टी जो आहे तो रिझॉल्व्ह होतोय आणि टीचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथे येतोय थिटा, त्याला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. तर टीच्या अगेन्स्ट हा जर ऍक्शन फोर्स असेल, हा जो टी आहे म्हणजेच टँजेन्शियल फोर्स. सरफेस टेन्शनची आपल्याला डेफिनेशन माहिती आहे. सरफेस टेन्शन म्हणजे काय हो? टी ने डिनोट करतो. टी विच इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फोर्स. एफ विच इज इक्वल टू काय येलो? लेंथ इथे डिवाइडला आहे, सरफेस टेन्शनला इकडे घेतलं इक्वल टू साईनचे तर मल्टिप्लाय होईल. टी इंटू एल, दॅट टी इज नथिंग बट द सरफेस टेन्शन फोर्स इंटू इट्स एल इज द लेंथ. इथं मला सांगा, सरफेस टेन्शनला आपण रिझॉल्व्ह केले दोन कंपोनेंट्स मध्ये. हा जर ऍक्शन फोर्स असेल, सरफेस टेन्शन इज अ टँजेन्शियल फोर्स. टँजेन्शियल प्रत्येक असणाऱ्या ह्या लिक्विडला हा टँजेन्शियल फोर्स आहे सरफेस टेन्शन टी, तो प्रत्येक पॉइंटला टँजेन्शियल असणार आहे. मग हा जर टी ऍक्शन फोर्स असेल तर त्याचा रिॲक्शन कॉम्पोनंट टी पण काय होईल? टेन्शन होईल टी. सर ह्या टेन्शन फोर्सला आपण स्प्लिटअप केलं दोन वेक्टर्स मध्ये. हा जर टँजेन्शियल फोर्स म्हणजे फोर्स वेक्टर आहे. So we can study in the 11th standard so resolution of vectors. Here angle of theta, so that is the angle of contact. हा जर थीटा असेल तर त्याच्या अपोजिट असणारा अँगल पण काय असेल? थीटा. आणि हा जर ऍक्शन फोर्स टी असेल तर हा रिॲक्शन फोर्स टी असेल. सो वी कॅन स्प्लिट अप दॅट टी along the two components. Here the horizontal component t sin theta and it's a vertical component. त्या t चा हा horizontal component t sin theta आहे आणि ह्याच t चा हा vertical component t cos theta आहे. एक लक्षात घ्या गोष्ट, हा जो कॅपिलरी आहे आपली त्याचा हा सर्कमफेरन्स आहे. त्याच्यावरचा प्रत्येक कॉम्पोनंट आहे, प्रत्येक पॉइंट वरचा जो कॉम्पोनंट आहे व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे तो काय आहे? टी कॉस थिटा आहे. राईट? आणि प्रत्येक पॉइंटला टी साइन थिटा, प्रत्येक पॉइंटला टी साइन थिटा हा त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे. हा प्रत्येक टी साइन थिटा हॉरिझॉन्टल असल्यामुळे प्रत्येक इथे पण बघा शोन इन द फिगर, ह्या टी साइन थिटाला हा टी साइन थिटा कसा आहे? अपोजिट डायरेक्शन्स आहे. म्हणजे हे दोन फोर्स एकमेकाला कॅन्सल आउट होत आहेत. फक्त राहतोय ऍक्टिव्ह असणारा फोर्स कॉम्पोनंट आहे फक्त टी कॉस थिटा ॲज शोन इन द फिगर. या आकृतीमध्ये प्रत्येक पॉइंटला हॉरिझॉन्टल असणारे टी साइन थिटा जे कॉम्पोनंट फोर्स आहेत ते एकमेकाला व्हॅनिश होतील. फक्त ऍक्टिव्ह असणारे फोर्स टी कॉस थिटा इतकेच राहतील. इथपर्यंत समजतंय? पुढे बघा. याच्या अगोदर आपण बघितलं होतं की मास कशाचं? त्या लिक्विड कॉलमचं is nothing but its volume and its density. We got the pi r square h. That is our equations first. That m, we know that the weight means w which is equal to mg, weight of that liquid columns or the cylinder of a liquid which is equal to mg. We putting the value of that m in the above equations. We got the w, that is weight of that liquid column, pi r square h and g. Pi r square h rho and g. Rho and g. This is our weight of the liquid columns. We know that surface tensions, formula of the surface tension, force per unit length. So we got the force F which is equal to T into L. Here that value of T, only T cos theta is the active components because T sin theta as each and every point of that the circumference of the circle, that T sin theta component is cancel each and every points. So only active components remains T cos theta. So putting here T cos theta and length. Here active length is nothing but it's a circumference. So we can put in here circumference of the circle 2 pi r. So F which is equal to how much we get?
t cos theta, which is into 2 pi r. And f, value of the f, t cos theta into 2 pi r. But what is the force? Which is balance. This is nothing but it's a weight. So we can say that that force म्हणजे हा फोर्स जो वर खेचत होता लिक्विडला टी कॉस थिटा इंटू 2 पाय आर, दॅट इज अवर इक्वेशन थर्ड. ही फोर्सची इक्वेशन्स आहे की जी आपण फाइंड केली. हा जो फोर्स काहीतरी ह्या लिक्विड कॉलमला वर खेचत होता तो बॅलन्स करतोय त्याच्या वेटला. म्हणजे मी असं लिहू शकतोय दॅट डब्ल्यू, weight of liquid column, or liquid column ऐवजी मी सिलेंडर सुद्धा लिहू शकतो, which is equivalent to how much weight force component. इथं फोर्स कंपोनेंट आता आपण काढला होता किंवा फोर्स म्हटलं तरी चालतं एफ. द वेट ऑफ द लिक्विड काढून आपण मगाशी शोधलं तर डब्ल्यू ची व्हॅल्यू काय होती? pi r square h rho g, which is equivalent to that force, and value of that force t cos theta into 2 pi. T cos theta into 2 pi r. Any cancellation? See something here? We can cancel that r and square of that r, and that pi, and it should be also pi. So how much remains? R h rho g, which is equal to how much? T cos theta into 2t cos theta. So we can find only h, that is rise or fall of the liquid, that is nothing but height. In these expressions we can find h only. So h is as it is. We can 2t cos theta divided by how much? R rho g. This is the expressions gives the rise or fall of a liquid, height of a rise or fall of a liquid inside a capillary tube using method second, that is forces. Using that forces, that is force component of that tensions T, we can find that h, which is equal to how much? 2t cos theta. 2t cos theta divided by r rho g. This is the expressions. Using these expressions we can also find that of the tensions. या इक्वेशन्स वरून आपण टेन्शन सुद्धा फाइंड आउट करू शकतो. इथं मला एक सांगायची गोष्ट अशी आहे की जी हाईट आहे ह्या कॅपिलरी ट्यूबची, इट वॉज डिपेंड्स ऑन दॅट आर, रेडियस ऑफ दॅट कॅपिलरी ट्यूब. Also it is depends on the density, that is rho is the density of that liquid, and the g, gravitational acceleration due to gravity. बघा इथं जर रेडियस जी आहे वाढली, रेडियस वाढली म्हणजे कॅपिलरीची साईज वाढली, डायमीटर वाढेल, तर काय होईल? हाईट कमी होईल. डेन्सिटी वाढली तरी सुद्धा काय होईल? आपलं लिक्विडची हाईट जी आहे ती वाढणार नाही, कमी होईल. म्हणजेच रेडियस वाढली तर हाईट कमी होते, कारण बोथ आर इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. एक वाढलं तर दुसरं कमी होतं. ओके, दिस इज द एक्सप्रेशन्स फॉर using forces, that is capillary rise or fall.